हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, काल होता शुक्रवार आणि आता सकाळची सगळी कामं वगैरे आवरली होती आणि आता दुपारचा स्वयंपाक करायचा होता. तर चला, आता स्वयंपाकासाठी मला छान आता गिलके आणि दोडके होते. तर गिलके आणि दोडके छान आता मुलीला कापण्यासाठी दिले होते मी. तर तिला म्हणलं तुम्हाला छान आता कापून दे. स्वच्छ धुवून घेतले तिने, साली वगैरे काढून घेतले होते आणि आता छान मला बारीक बारीक छान कापून देते. इकडे भांडी वगैरे स्वच्छ धुवून घेतली होती. धुणं वगैरे तर सर्व सकाळी झालेलं आहे. त्यानंतर आता मी गिलके आणि दोडक्याची भाजी बनवत आहे. तर पहिले स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्यानंतर बघा किती छान कापून दिली आहे मुलीने मला, छान बारीक बारीक. आणि आता चला, आता स्वयंपाक करायचा होता. तर दुपारची मी आता भाजी बनवणार होते आणि पोळ्या बनवणार होते. तर कढईमध्ये छान तेल टाकलं, 2-3 चम्मच जिरं टाकलं आणि 2-2.5 चम्मच घरचा काळा मसाला टाकला, हळद टाकली आणि छान आता परतून घेते. 10 मिनटं आपल्याला 5 मिनटं हाय फ्लेमवर आणि 10 मिनटं आपल्याला कमी आचेवर ही भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे, जेणेकरून छान ही शिजते मिडियम आचेवर आणि खूप छान लागते. गिलकी दोडकीची भाजी सुद्धा खूप छान होती. माझ्या मिस्टरांना आवडते त्यामुळे करावी लागते. एकीकडे कणिक मळली होती, छान पोळ्या केल्या होत्या. आता भाजी एक साईडला शिजत टाकलेली होती. बघा 5 मिनिटानंतर पुन्हा चेक केली. पुन्हा आपल्याला मध्ये हलवायची आहे, जेणेकरून कशा म्हणजे खाली लागत नाही. तर अगदी आपण 10 मिनिटं मंद आचेवर जर ठेवली तर भाजी खाली करपण्याची शक्यता असते. तर चला, छान आता परतून घेतली. पुन्हा 5 मिनिटं ठेवते आणि आता एका साईडला पोळ्या वगैरे बनवून घेते. चला, आता पोळ्या वगैरे माझ्या झालेल्या होत्या. त्यानंतर भांडी घासलेली होती. तर मला भांडी आता मांडायची होती रॅकला. तर मी म्हणजे डेली ही म्हणजे जी रॅक असते आपली भांडे मांडण्याची, डेली मी पुसून काढत असते, जेणेकरून कसं पाणी वगैरे धूळ असते जे असते जे आपण पुसून वगैरे काढूनच मी भांडी वगैरे लावून देत असते रॅकला. मी कधी नाही, डेली म्हणजे 2 वेळेस तरी मी रॅक पूर्ण पुसून घेते. आणि चला, आता भांडी वगैरे स्वच्छ अशी मी लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता मुली शाळेत गेलेली आहे आणि आता मुली देखील आता शाळेतून घरी येणार आहे दुपारच्या जेवणासाठी. म्हणजे आता त्यांना सुद्धा मला स्वयंपाक म्हणजे आता जेवायला द्यायचं आहे, त्यामुळे म्हणलं थोडीशी भांडी आहे ते मांडून घ्यावी. माझी खूप सारी भांडी पडतात, सकाळी चहाची, नाश्त्याची आणि दुपारच्या जेवणाची. तर सर्व भांडी मला क्लीन करावं लागतं, कारण मुलं म्हणजे जास्त आहे आणि खूप मुलं भांडी पाडतात. तर माझी खूप सारी भांडी निघतात. तर आणि 2 पाटी तरी भांडी मला घासावंच लागतं डेली. चला, आता एका साईडला बघा छान अशी भाजी बनवून घेतली होती. त्यानंतर भेंडी होती, ती सुद्धा स्वच्छ धुतली, कापली आणि आता छान अशाच मसाल्याने हळद मिठामध्ये छान भेंडी छान फ्राय केली. पोळ्या बघा, पोळ्या सुद्धा मी छान करून घेतल्या, तर एकदम मौसूद पोळ्या होतात. चला, आता जेवण वगैरे करून घेते. मिस्टरांना जेवायला दिलं होतं. त्यानंतर आता जेवण वगैरे झाली होती आणि मुलगी चालली होती क्लासला. तर तिचं आवरलं होतं क्लासला आणि 4 वाजता होता तिचा क्लास. आता आम्ही आराम करते. आराम केल्यानंतर आता पुन्हा संध्याकाळचं शूट्स घ्यायचं आहे. तर आता ही बघा, ही आहे माझ्या जावीची मुलगी आणि बघा आली होती ती घरी. तसे जरीच असल्यामुळे जावाची मुलगी देखील आता येत जात असतात. चला, आता दुपारी आराम. उद्या पाणी येणार नाहीये नळाला, तर आजच पाणी सर्व भरून ठेवायचं आहे आणि पाणी सुद्धा आलेले नळाला. बघा, शनिवार असतो तर शनिवारी आमच्याकडे पाणी येत नसतं, त्यामुळे आदल्या दिवशी पाणी मला भरून ठेवावं लागतं. तर दुपारी आराम वगैरे केला. त्यानंतर मला संध्याकाळी करायचा होता खिचडी भात. तर चला, साधं सिंपल मला खिचडी भात करायचा होता. त्यानंतर मी 2 बटाटे आणि मिरच्या कापून घेतल्या होत्या. त्यानंतर कढईमध्ये कुकरमध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकलं होतं, 1 चमचा जिरं टाकलं, टोमॅटो, बटाटे छान कापून घेतले होते ते देखील टाकले. आणि साधी सोपी पद्धत आहे मसाले भाताची. जास्त मी झंझट म्हणजे जास्त मग काही म्हणजे खडा मसाला टाक, हे टाक, ते टाक काही टाकत नाही, कारण ऑलरेडी काळ्या मसाल्यामध्ये सर्व मसाले
त्यामध्ये मी टाकलेले आहे. त्यामध्ये ते 2 ते 3 चम्मच जर तो काळा मसाला टाकला तरी छान असा भात होतो. तो कढीपत्ता टाकला, चवीनुसार मीठ टाकलं, त्यानंतर त्यामध्ये 2-3 चम्मच मी काळा मसाला टाकला. चला 2 वाटी मी तांदूळ घेतले होते, अर्धी वाटी काळा मसूर घेतला आणि थोडंसं अर्धी म्हणजे 2 चम्मच थोडीशी मठाची डाळ टाकली होती तांदळामध्ये. तर बघा 3 चम्मच मी म्हणजे थोडासा काळा मसाला टाकला, हळद टाकली, 1 चम्मच छान परतून वगैरे घेतलं. त्यानंतर हे तांदूळ घेतले, स्वच्छ धुवून घेतले ते 2-3 पाण्याने आणि आता हे तांदूळ यामध्ये टाकून देते. स्वच्छ धुतले होते आणि याच्यामध्ये मसाले मीठ सगळं जे टाकलेलं होतं इन्ग्रेडियंट्स ते छान परतून घेतले. आणि आता चला आता संध्याकाळी स्वयंपाक वगैरे काही करायचा नव्हता, तर साधा सिंपल मसाले भात बनवायचा होता. तर अशा पद्धतीने मी साधा सिंपल पद्धतीने हा मसाले भात बनवला. त्यानंतर आता पाणी घ्यायचं होतं, तर हातापाशी काहीच नव्हतं, तर मी डायरेक्ट म्हणजे पेला होता त्यानेच पाणी टाकलं. तर यामध्ये म्हणजे 2 तांबे पाणी टाकायचं, जेवढा आपला भात आहे तेवढ्यावरती पाणी टाकायचं. त्यानंतर 3 शिट्ट्या घेतल्या होत्या भाताचा आणि बघा भात आपला साधा सिंपल आहे पण अशा पद्धतीने शिजला होता. खूप छान झाला होता, टेस्टी होतो भात. आणि काही आपल्याला भाताला जास्त काही साहित्य वगैरे काही लागत